निवडणुकांना फक्त 50 दिवस उरलेत, त्यामुळे 10 वर्षात केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा, श्रीकांत शिंदेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। 7 दिवसांच्या आत पाण्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू, जेजुरीकरांचा सरकारला इशारा। रत्नागिरीच्या पाचपंढरी गावातील एसटी वाहतूक 2 महिन्यांपासून बंद, केळशी एसटी सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी। घाटी रुग्णालयामध्ये 217 पैकी 209 प्रकारचा औषध साठा उपलब्ध, तर 8 इंजेक्शनचा नो स्टॉक। उटंबर बंदराची दुरावस्था, मच्छीमारांना करावी लागतीये कसरत, वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात पिवळ्या कलिंगडाची आवक वाढली, दर दुप्पट असूनही पिवळ्या कलिंगडला नागरिकांची पसंती। मावळमधील मालेवाडीत हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती, धरण शेजारी असतानाही करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना। वर्ध्यामध्ये बनावट व्हिडिओ पोस्ट करणं पडलं महागात, काँग्रेसच्या ॲडमिन विरोधात गुन्हा दाखल। संभाजीनगरात दुष्काळाची दाहकता वाढली, वाळुंज भागात पाण्यावरून लोकांमध्ये हाणामारी, तर ही घटना सीसीटीव्हीत कैद। ऐन सणासुदीच्या दिवसात झेंडू फुलावर बुरशीचा प्रादुर्भाव, फुलांचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल। धाराशिव जिल्ह्याची पाणी पातळी पुन्हा खालावली, मे महिन्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता। उल्हासनगरमध्ये किरकोळ वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला, पोलिसांकडून तिघांना अटक, तर जखमींवर उपचार सुरू। बदलापुरातील अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी शरद पवार गट आक्रमक, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची केली मागणी। केडीएमसीच्या कारवाईला नागरिकांचा विरोध, नागरिकांच्या विरोधानंतरही पालिकेची तोडक कारवाई। शेतविहिरीमध्ये पडली 2 गव्यारेड्याची पिल्लं, वनविभागाच्या बचाव पथकानं दिलं जीवनदान। तर म्हाडाच्या मुंबईतील 173 दुकानांचा ई लिलाव लांबणीवर, नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला 5 जून पर्यंत मुदतवाढ। मुंबईतील कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराकडून अद्यापही 64 कोटींची दंडवसुली नाही, 1 महिन्याची मुदत संपूनही मुंबई महापालिकेची चालढकल। आणि पुणे शहरात अघोषित पाणी कपात होण्याची शक्यता, पेठांचा परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद।